डॉक्टर संजय उबाळे यांचा आउटस्टँडिंग झोन चेअरमन व ग्रामीण रुग्णालय राहता येथे सल्लागार व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून निवड झाली। ही निवड मान्य नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील साहेब, जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य व मान्य माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी केली, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार। तसेच राहता नगरपालिकेचे नगराध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर, गटनेते मुन्नाभाई शाह, श्री मधुकर चौधरी साहेब, दशरथ तुपे, संतोष सोनवणे, प्रदीप बनकर अँड संतोष घोडके, अरुण मोकळ यांनी पण ही निवड झाल्याबद्दल डॉक्टर संजय उबाळे यांचा सत्कार केला। तसेच एकल महिला समिती महाराष्ट्र राज्य श्री हेरब कुलकर्णी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सौ एकल महिला समिती महाराष्ट्र राज्य राहता तालुका शिक्षक संघटना पंचायत समिती राहता व सर्व शिक्षक यांच्या मार्फत सत्कार करण्यात आला। या सर्वांचे मनापासून आभार। तसेच या प्रसंगी श्री प्रकाश जोंधळे सर, ज्ञानेश्वर जाधव साहेब, सुनील लोमटे सर, नारायण जाधव सर, सोनाली कालेकर, सोनिशा धनवटे, एकल महिला समिती संजय आगरे सर, पांडुरंग सदगीर सर, मधुकर संगभोर सर, साहेबराव गायकवाड साहेब, लायन्स क्लबचे अध्यक्ष उमेश सेटे अँड ॲडव्होकेट दिनेश कारले, डॉक्टर संजय गायकवाड, प्रकाश सदाफळ, सो अंजली उबाळे, डॉक्टर मनाली उबाळे, सोहन उबाळे यावेळी सर्व उपस्थित होते। त्यांच्याविषयी म्हणावंसे वाटतं स्वतःसाठी जरी काही करता आलं नाही तरी इतरांसाठी जगून बघावं, दुसऱ्याच्या डोळ्यातले आसू पुसताना त्यात आपलंच प्रतिबिंब बघावं, असं आदर्शवत जीवन जगणारे डॉक्टर उबाळे साहेब। खरंच आपली माणसं आपली असतात, आपल्यासाठी ती झटतात, आपुलकीच्या माना आदराने त्यांच्या पुढे झुकतात। तसेच असं बऱ्याच जणांचं म्हणणं राहतं की या माणसाचं कर्तृत्व कशामुळे सिद्ध झालं, तर ज्यांच्या माना पुस्तकासमोर नम्रतेने झुकतात, त्यांच्या समोर भल्या भल्यांच्या माना आदराने वाकल्या जातात, असं हे व्यक्तिमत्व। आणि ज्यांनी लायन्स क्लबचा जे काम करतात, बऱ्याच आपल्या शिक्षकांना आदर्श असे पुरस्कार देतात। मी डॉक्टर साहेबांना विनंती करेल की पुढच्या वेळेस आपण जे पुरस्कार देणारे जे निश्चितच चांगल्या प्रकारे आपल्या तालुक्यामध्ये आदर्शवत काम करतात, अशा गुणीजनांचा आपण निश्चितच सन्मान करावा आणि त्यातूनच ही पिढी त्यांना निश्चितच प्रेरणा भेटेल, आपल्या शाळा सुद्धा चांगल्या होतील आणि आपण सामाजिक काम करता करता जे आतापर्यंत जे उपक्रम राबवले, आता मला नळे सरांनी सांगितलं आणि मी इथं बरेच दिवस राहत असल्यामुळे मला अतिशय अनुभव आहे की त्यांची घरामध्ये सुद्धा अतिशय शिस्तप्रिय वागणूक होती आणि त्याचंच प्रतिबिंब त्यांच्या मुलामध्ये सुद्धा दिसतं की ज्यावेळेस त्यांचे मुलं घडले तर हे डॉक्टर साहेबांचं कर्तृत्व होतं, निश्चितच त्यांनी ते योगदान दिलं। तर मी थोडक्यात माहिती सांगितली। आमचे तालुक्याचे अध्यक्ष, माजी अध्यक्ष संजयजी आगरे सर यांना विनंती करतो की आपण थोडं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे। अशी माणसं सामाजिक कार्यामध्ये नेहमी अग्रभागी असतात। आमच्या मित्रांनी आपला साहेब जो परिचय दिला, कारण मी प्रथमच तुम्हाला बघतोय, परंतु त्यातून शासकीय सेवेत असताना देखील आपण ज्या समाजातून पुढे आलो त्या समाजाच्या प्रती आपली काहीतरी दायित्वाची भावना आहे आणि त्यातूनच शासकीय सेवेत कार्यरत असताना देखील आपण वेगवेगळे शैक्षणिक सामाजिक कार्य करतात। तर शासकीय सेवेतल्या प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी आपले कर्तृत्व आदर्शवत आहे, कारण नोकरी करत असताना आपण आपल्या कुटुंबासाठी, आपल्या नातेवाईकांसाठी आणि त्याचबरोबर ज्या समाजातून आपण पुढे आलो त्याच्यासाठी आपण काहीतरी ठराविक दायित्व निभवायला हवं, अशा प्रकारचं आपलं व्यक्तिमत्व आहे। खरं तर समाजामध्ये सामाजिक कार्यामध्ये अनेक माणसं काम करतायत, शाहू असतील, फुले असतील, क्रांतिज्योती सावित्रीबाई असतील, अशा कर्तृत्ववान व्यक्तींचा वारसा चालवत असताना अतिशय स्तुत्य आणि म्हणजे इतरांना आदर्श होत असं काम आपण या ठिकाणी करताय। आणि आपण लायन्स क्लब मध्ये देखील चेअरमन म्हणून काम केलेलं आहे। लायन्स क्लबच्या माध्यमातून देखील आपल्या नेतृत्वाखाली वेगवेगळी सामाजिक कार्य झाली। 5 सप्टेंबरला दरवर्षी आपण शिक्षकांना सन्मानित करतात। खरं तर राष्ट्र उभारणीच्या कामात महत्त्वपूर्ण योगदान देणारी संस्कारक्षम पिढी घडवणं हे शिक्षण व्यवस्थेतील एक महत्त्वपूर्ण घटक म्हणून शिक्षकांचं कर्तव्य आहे आणि अनेक शिक्षक समाजामध्ये चांगलं काम करतायत।
आणि जे चांगलं काम करतात यांच्या पाठीवर कौतुकाची थाप म्हणून आपण त्यांना 5 सप्टेंबरच्या दिवशी सन्मानित करतात. तो उपक्रम देखील आपला अतिशय स्तुत्य आहे. तर नुकताच सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला बेस्ट लायन चेअरमन म्हणून जो पुरस्कार मिळालेला आहे तो आपल्याला सार्थ आणि योग्य व्यक्तीला निवड झालेली आहे. यापुढील काळात देखील आपण जे शैक्षणिक, सामाजिक किंवा इतर क्षेत्रामध्ये उपेक्षित घटक असले यांच्यासाठी काम करतात, त्याच्यासाठी आपल्याला काही गरज पडली तर शिक्षक म्हणून निश्चितपणानं आम्ही आपल्या सोबत राहू अशा प्रकारचा विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो. आपल्या भावी शैक्षणिक सामाजिक कार्याला शुभेच्छा व्यक्त करतो. या ठिकाणी आमच्या शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी आदरणीय जाधव साहेब आहेत, लोमटे साहेब आहेत, आमचे सर्व सहकारी मित्र आहेत, प्रकाश जोंधळे सर आमचे सहकारी आहेत आणि ते देखील ज्या एकल महिला आहे किंवा त्यांची मुलं आहेत त्यांच्यासाठी अतिशय उल्लेखनीय काम अशोक कुटे सरांच्या सोबत करतायत. तर खरं तर ही माणसं मनाने अतिशय मोठी असतात. सामाजिक कार्यात काम करताना कुटुंबापासून दूर व्हावं लागतं, वेळ द्यावा लागतो, पैसा खर्च करावा लागतो आणि अशा एक परिस्थितीत जोंधळे सर असतील, आपण असतील, आपलं कार्य हे निश्चितच आमच्यासारख्यांसाठी आदर्शवत आहेत, अनुकरणीय आहेत. पुन्हा एकदा आदरणीय साहेब, मी समस्त राहता तालुका प्राथमिक शिक्षक मित्र परिवाराच्या वतीनं आपला हार्दिक अभिनंदन करतो. आपल्या भावी शैक्षणिक सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी आज या सुंदर सोहळ्यासाठी आम्हाला उपस्थित राहण्याची संधी आमचे मित्र जाधव सर असतील, जोंधळे सर असतील यांच्यामुळं लाभली. त्याबद्दल मी आम्हाला धन्य समजतो आणि माझे मनोगत या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. बघा, डॉक्टर साहेब हे वयाने अनुभवाने अतिशय समृद्ध आहेत आणि त्यांचं प्रेम किंवा त्यांचं मार्गदर्शन आम्हाला आणि साऊ एकल महिला समितीला मिळतं. आपल्या तालुक्यासाठी हे निश्चितच भूषणावं आहे आणि नुकताच त्यांना लायन्स क्लबमध्ये त्यांचं जे काम आहे ते अतुलनीय, अप्रतिम असं काम आहे त्यांचं. त्यासाठी खूप त्याग आहे त्यांचा आणि त्यांचा एकट्याचाच नाही तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा हा त्याग आहे. ते सामाजिक बांधिलकी जपत ते एवढा वेळ समाजासाठी देतात. 11 संघटना समित्यांमध्ये ते काम करत आहे. मला वाटतं हे आपल्यासाठी भूषणावं आहे. तसंच आदरणीय हेरम कुलकर्णी सर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पूर्ण महाराष्ट्रात 90 तालुक्यांमध्ये काम करतो. 28 जिल्हे आणि 90 तालुक्यामध्ये काम चालू आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये आदरणीय अशोक कुटे सर आणि प्रत्येक तालुक्यामध्ये तालुका समन्वय यांचं सगळ्यात महत्त्वाचं की आमची ही जी समिती आहे ही नॉन फंडिंग आहे. आम्ही आमचा स्वतःचा पदर खर्च करतो. मग एकल महिला असो किंवा त्यांची मुलं असो तर त्या मुलांना वेगवेगळ्या शिष्यवृत्त्या मिळणं, या महिलांसाठी त्यांना रोजगार उपलब्ध कसा होईल त्यासाठी आम्ही सहाय्य करत असतो. त्यांना बचत गटामध्ये समाविष्ट करणं, या मुलांना शैक्षणिक साहित्य मिळवून देणं, यासाठी 150पेक्षा जास्त संस्थांसोबत राज्यामध्ये काम करत आहोत. आणि निश्चितच डॉक्टर साहेबांचं सुद्धा आमच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी ते कधीच नाही म्हणत नाही आणि वेळ देतात. म्हणून मी मनस्वी त्यांचे स्वतःचे आणि त्यांच्या कुटुंबाचं आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. नुकताच त्यांना बेस्ट झोनल चेअरमन म्हणून लायन्स क्लबचा अतिशय उल्लेखनीय कामाबद्दल जो पुरस्कार मिळाला त्याबद्दल मी आदरणीय कुलकर्णी सर, अशोक कुटे सर आणि तालुका समन्वयक म्हणून मी पूर्ण तालुक्याच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांना या सामाजिक कामासाठी दीर्घायुष्य लाभो आणि त्यांचं जास्तीत जास्त त्यांच्या हातून ही जी सामाजिक बांधिलकी आहे, जी समाजाची सेवा आहे ती घडो, एवढी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.